संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मल कुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्धी नाही तेथे कोण करील काही, वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ, प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार, तुका म्हणे जीवनी विण पीक नवे नवे जाण। एका व्यसनी तरुणाचे कपडे स्वच्छ होते। दररोज सुगंधी साबणानं तो आपलं शरीर सकाळ संध्याकाळ धुवून काढायचा। स्वच्छतेची त्याला आवड होती। अनेक प्रकारची सुगंधी अत्तरे त्याला प्रिय होती, पण अनेक प्रकारच्या व्यसनात तो बुडून गेलेला होता। अंगाला सुवासिक द्रव्य चोपडून किंवा चंदनी साबण लावून फार तर अंग स्वच्छ करण्याची क्रिया करत होता। त्याच्या जीवनाचं आणि मनाचं वस्त्र मात्र अमंगळ घाणेरड झालं होतं। आता त्याचं आंतरिक जीवन जोपर्यंत निर्मळ होत नाही तोपर्यंत बाह्य शरीराला कितीही सुवासिक साबण लावलं गेलं तरी काय होणार आहे? केवळ अंग शुद्ध होऊन चालत नाही, अंतरंग म्हणजेच मन आणि बुद्धी शुद्ध स्वच्छ करण्याची आवश्यकता असते। जोपर्यंत मनाची स्वच्छता नाही तोपर्यंत देहाच्या स्वच्छतेला काहीच किंमत नाही। मळलेल्या मनाची, भ्रष्ट चारित्र्याची आणि रोगट वासनांच्या चिखलात लोळणारी अनेक माणसे आहेत। त्यांनी परदेशातून आयात केलेला सर्वोच्च सुगंधी साबण दररोज वापरला म्हणून मनातली अस्वच्छता आणि अभद्रता धुवून जाईल काय? संत मनाला, आत्म्याला महत्त्व देतात। चारित्र्य संपन्न आणि निर्मल मनाच्या माणसाचा सहवास आपल्याला लाभला तर त्या माणसाच्या व्यक्तित्वाचा पवित्र सुगंध आपल्याला जाणवत राहतो। दारूबाज, जुगारी प्रवृत्तीचा माणूस अत्यंत उंची तलमवस्त्रात असला तरी त्याच्या संबंधी आपल्याला घृणा येते। एका नाटककारानं म्हटलं आहे, माझे पैसे चोरीला गेले तर थोडेसे नुकसान होईल, माझे घरदार लुटले तर अधिक नुकसान होईल। पैसे आणि घरदार पुन्हा मिळवता येईल, पण माझे शील आणि चारित्र्य म्हणून गेले तर मात्र मी सर्वस्व गमावून बसलो असा त्याचा अर्थ होईल। स्वच्छ आणि साध्या जीवनातलं उच्च सौंदर्य या अभंगात तुकोबा समजावून सांगतात। ज्याचं शुद्ध चित्त शुद्ध नाही त्याला बोध करूनही उपयोग नाही। श्रीकृष्णानं दुर्योधनाला बोध केला, पण त्या बोधामृताचे घोट दुर्योधन घेऊ शकला नाही। विकारग्रस्त मनाला ज्ञानाचे शब्द रुचत नाहीत, पचतही नाहीत। वसंत ऋतू येऊन सुद्धा एखाद्या वृक्षाला फुलं फळं येत नाहीत, त्याला तो वसंत ऋतू काय करणार? प्राणच निघून गेल्यावर शरीराचा व्यवहार कसा चालणार? पाणी मिळाले तर पीक कसं येणार? हे एकापेक्षा एक मार्मिक प्रश्न विचारून तुकोबांनी मनशुद्धीचे आणि जीवनशुद्धीचे महात्म्य प्रकट केले आहे। चारित्र्यावर म्हणजेच नैतिक आचार विचारांवर त्यांनी भर दिला आहे। ज्ञान असूनही शील नसेल तर ते ज्ञानही कलंकित ठरते। आजच्या बाह्य सौंदर्याच्या आणि स्वच्छतेच्या नादी लागलेल्या जगाला तुकाराम महत्त्वाचा संदेश देत आहेत। तऱ्हेतऱ्हेची साबणं, सुगंधी अत्तरं, तेलं ही खऱ्या स्वच्छतेची साधनं नव्हेत। शरीराचा तुकतुकीतपणा ठीक आहे, पण मन आणि जीवन स्फटिकासारखं स्वच्छ पाहिजे हा चिरंतन महत्त्वाचा विचार या अभंगातून तुकोबांनी स्पष्ट केला आहे। आजच्या जगाला या विचारांची नितांत आवश्यकता आहे। पाश्चात्य देशातल्या अनेक नगरातले रस्ते, उपहारगृह, तऱ्हेतऱ्हेची दुकानं स्वच्छ असतात। रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांच्या अंगावरची वस्त्र मोलाची असतात, पण त्यांची अंतःकरणं मात्र अनेक वासनांनी दुर्गंधी झालेली असतात, अशी तक्रार एका पाश्चिमात्य तत्त्वचिंतकाने व्यक्त केली आहे। आमच्या देशातही हीच परिस्थिती आहे। हॉटेलातलं टेबल स्वच्छ आणि किमती असतं, त्यावर शुभ्र कापडाचं आच्छादन असतं, पण त्या टेबलावर दारूची बाटली आणि ताटात मांसाचे पदार्थ असतात। या विसंगतीला काय म्हणावं? देहाला एकादशी, मनात मात्र शिमगा ही परिस्थिती सर्वत्र दिसते। साधू संतांना या गोष्टीची तीव्र खंत वाटते। शरीर स्नानासाठी सुगंधी साबण वापरायला हरकत नाही। गांधीजी तर एका दगडानं अंग घासत असत। मनाच्या आणि आत्म्याच्या सुगंधाकडं संत अधिक लक्ष देतात। सर्वांसाठी त्यांचा हा उपदेश आहे। दूरदर्शनवर नाना प्रकारच्या साबणाची प्रचंड जाहिरात केली जाते, पण
आत्म्याला सुगंधित करणाऱ्या साबणाची जाहिरात मात्र कधीच दिसत नाही। जगात सुवासिक साबण असूनही जग उत्तरोत्तर अधिकाधिक दुर्गंधयुक्त होत जावं ही या जगाची शोकांतिका आहे। निर्मल विचार आणि आचार यासाठीच आवश्यक आहेत। रामकृष्ण हरी। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा।